अकोला के मूर्तिजापुर में भगत सिंह चौक से शराब दुकान के मालिक के साथ मारपीट कर लूटने के मामले में पुलिस ने 4 और लुटेरों को गिरफ्तार किया है। वाइन शॉप के मालिक राजेंद्र मूलचंद गुप्ता अपनी दुकान बंद कर रात 1 बजे दुकान में काम करने वाले एक कर्मचारी के साथ घर जा रहे थे। इसी दौरान जिला परिषद स्कूल के पास 2 दुपहिया वाहनों से कुछ युवकों ने उनकी दुपहिया रोकी और उनसे मारपीट की, तो वही उनके बैग में रखी 1,45,000 रुपए की कैश लेकर फरार हो गए। सिटी पुलिस में मामला दर्ज होते ही पुलिस ने जांच शुरू की और आरोपियों को गिरफ्तार कर लिया। सभी आरोपियों ने लूट की वारदात को अंजाम देने की बात कबूल कर ली है। आरोपियों के पास से दुपहिया, मोबाइल फोन, 20,000 रुपए नगद, इस प्रकार कुल 1,97,000 रुपए का माल जब्त कर लिया गया है। ते 8 मे रोजी म्हणजे मागच्या महिन्यात दिवसभराचा व्यवसाय करून रात्री 1,45,000 रुपये सोबत घेऊन घरी जायला निघाले, तर त्याच्या कोणीतरी जे गुन्हेगार लोक त्यांनी वाघ ठेवला त्यांच्यावर आणि त्यांच्या पाठीमागून ते आले 4 जण मोटरसायकलवर आणि त्यापैकी एकाने त्यांना त्यांच्या मोटरसायकलला लात मारली आणि खाली पाडलं। राजेश गुप्ता खाली पडले तसं त्यांच्या पाठीमध्ये परत एक दंडुका मारला आणि त्यांच्या हातातली 1,45,000 रुपयांची बॅग 45,000 रुपयांची बॅग घेऊन पळाले। अटक केलेल्या आरोपींची नाव अशी आहेत, एक आहे विशाल राऊत, तो आहे खिलोरी दर्यापूरचा, दुसरा आहे यश ननीर, तो आहे गौतम नगर मूर्तिजापूरचा, तीसरा आहे महेश सुधाकर गवळी, तो आहे जुने घरकुल मूर्तिजापूरचा, चौथा आहे सौरभ बाळापुरे, तो आहे काळा गोटा मूर्तिजापूरचा, पाचवा आहे अमरदीप राजेंद्र मोहोड, तो आहे पहाडीपुरा मूर्तिजापूरचा। असे 5 आरोपी आहेत। नाही, एका दिवशी नाही केली, अशी लिंक लागत गेली आपल्याला, ती एकाकडून दुसऱ्याची माहिती, दुसऱ्याकडून तिसऱ्याची माहिती, त्याप्रमाणे आपण अटक करत गेलो।